गटागटात नाही पाहिजे त्याला सांगून गेलंय गावाला कोणतरी नेलंय वेदा घेऊन येतील मग जर आपला काम नाही झालं तर मी नाही सांभाळले होय तर मी टाइम नाही लागतं येता नाही की त्याला अजून भूक लागली होय की पण दम बदलायला वेळ म्हणे आज काहीतरी गोडगोड मिळेल खायला अरे अभिया तुला आठवतं का आईला कोणतरी गुलाबजामुन दिले होते आपण तरी किती खाल्ले होते होय त्या दिवशी मी शेवटचे केले नाही काय रे हा गुलाबजामुनच्या ती जीवावरची जाग नाही मारली मी जाणार का किती वेळ लांबात ठेवण करत काम करतील गहूत मत निघाले किंवा कधीच पण येते लवकर थोडे पण मुलगा घर पडून म्हणायला नाही दगड नाही दिसत अरे उठायला काही नाही ती लहानपासून आहे त्यावर रडत थांबते बस हो बा अडाग्या चिमणी लाकडाचा नको गावातून मी गेली बघ तिकीट का लागले आडीला गेली होती मला काय माहित तिकीट मिळा म्हणून सगळ्यांचे पूर्ण होते आज काय पण नाही मी गाडे बघ आई खायला भेटले की नाही भूक लागली आहे होय होय आई एवढंच चालू मिळाले पण सगळ्यांची खूप भागड इतका नाही मिळाले असून सगळं रोज पोटकडे घेऊन मिळाले असे का नियम आहे का जेवढे थांब मी आलो चालेल छोट्यात जाऊ नका मी आलो आई तुला एका बोलू का गं बोल की बाबा असं का वागतो पहिल्यापासून असंच आहे काय करायचं काय बोलायचं आहे मला ते भीती वाटते काय बोलायचं गं तुला आई मला बी शाळेला जायचं आहे अगं हळू बोल हे ते पाठे कानावर पडेल तर तुझ्या जगात मला पण पाहून टाकेल आई मला बी शाळेला जायचं आहे लिखायचे आहे वाचायचे आहे त्याच्यासाठी कपडे घालायचे आहे त्यांच्यासोबत खेळायचे आहे चिमणी सोबत वाटकर नाहीतर सोबत सुटी काही विचार डोक्यात करू नको आई आम्हाला कधीच शाळा जायचा मिळेल नाही कधीच मला त्या हो असं समजून करायला लागेल आई एक इच्छा आहे माझी चिमणी सोबत वाटकर आई मला बोलते तू म्हणते की ग चिमणी काय वाटलं झोप आता काय का झोपली का आई मी का म्हणतात चिमणी जर शाळेचा विषय काढायचा तर मला काय पण बात करायची नाही आई तुला तर कोणाला बोलू अगं मी तुला किती वेळा सांगू माझं काय पण नाही त्याच्या घरात मग तू घेऊन जाती मला शाळेत जीव मरेल तो माणूस नाही राक्षस आहे राक्षस आई तुझी अख्खी जिंदगी इथेच गेली माझी पण आहे आम्ही पुढे जा बाबा तिथे काम करीन अशी शाळेत राहील आम्ही कोणी ओळखणार नाही कोणी परतणार नाही आमच्यासाठी कोणी दोस्तीच करणार नाही आम्ही आम्हाला बोलवते की डोक्यात नाही चिमणी सोबत पण कर देवी तोंडात यायचे बडबड जा नको जा की घराची काम करणी जाऊ दे ए ताई चला आपण जेवण खेळू नको रे तूच खेळ तुही माझी मैत्रीण आहे नको रे तूच खेळ अरे अभिया नाराज नको चला आपण खेळ शाळेत ती का असते लय भारी असते त्याच्या मुल मला सोबत येते मला तर ती म्हणजे लग्नात पण शाळा बोलतेस का अरे अभिया आता तुला कसं सांगू बघ मध्याच्या आठवता मैत्री असती तर एक माणसाला मला विचारले ए पोरी ती शाळेला जाती का गं मला काय बी कळलं नाही त्यांना आईला विचारले आईला मला सांगितलं की लोक शाळेला ते विचारले होते पण हे का गं अरे अभिया आता तुला कसं सांगू राष्ट्रपती शाळेवर माहिती काम करतो बाई तुम्ही रोजच शाळेसमोर का थांबतात अहो माझी पण इच्छा आहे माझे पण लेकरं मला शाळेत घालायचं आहे बस की पण तुमच्या मुलांनी शाळेत अहो आम्ही मागलाच राहणारी लोक आहे आम्ही कोण करायचं खायला पण भेटत आम्ही कुठून शिकवायचं अहो घरपती येईल का हो येईल की हे घ्या पुस्तक ते श्यामल्य दाखवाटे शिकेल बघू होय होय बोलू दे चिमणी अगं चिमणी हो आई टेबल पण तुझ्यासाठी काय आणली बघ तरी पुस्तक जे माझ्यासाठी आणली होय तुझ्यासाठी आणली कुठून आणली आई मी रोज कामाला जाते माझ्या शाळेसमोर गुरुजीने दिले हो का आम्ही हे पुस्तक लापून ठेव तुझे बाई येत हो आई तर झोपू आता टी शर्ट पहने निकालो वीडियो बना